बॅटर नेम जेम्स आणि त्यांच्या विरोधात रॉकस्टार संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जान्हवी नॉन स्ट्राईक. जेम्स संघाला प्रथमतः हा बॉल देण्यासाठी गोलंदाजी आतापर्यंत त्यांची ताकद बॉलर नेम त्याच्या जीवावरती आले ते मेगा फायनलच्या मुकाबल्यामध्ये आणि आता मेगा फायनल होते सुरुवात. पहिला चेंडू यंदा घेतोय यावेळेला फुलतो चेंडू वन साईडला एक धाव त्याच्यावरती मिळते. या एका धावेने मेगा फायनलचा श्री गणेशा झालाय. असंख्य फलक एक त्या आकड्यावरती. आता दुर्गा आहे सायकल वरती तिच्या बॅट मधून आपण आपल्या या स्पर्धेमध्ये काय घडतंय मेगा फायनलच्या मुकाबल्यामध्ये जर काही विकेट हवी होती तर असेच काहीतरी मॅजिकल इफेक्ट आपल्याला मैदानामध्ये घडवावे लागणार होते आणि ते घडवले. एका हातामध्ये झेल टिकलाय विकेट आली आहे दुर्गाचं. ज्या ठिकाणी चित्रक्षक पैदा केला होता त्याच ठिकाणी योजना आता स्तंभावरती गोलंदाजी हाताने त्या ठिकाणी फिल्डरच्या हातामध्ये कॅच जाऊन चिपकला. एका हातामध्ये तो झेल टिकला गेला. गोलची विकेट आली. त्याचा चेंडू सन्मानित केलं जातंय. आपल्या स्पर्धेचा ते भाग झाले. दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी देखील ठरले. तोच ग्राउंड चार्जेस संघ आता सन्मान नवीन बॅट्समन इकडे स्ट्राईकवर. बॅट्समन नेम बॅटर नेम हो नाव लुना चला अक्षय कदम यांनी समालोचन कक्षाला भेट द्यायची. अक्षय कदम चेंडू नक्कीच आवडतं चेंडूवरती धावण्याची संधी निर्माण झाली आहे. अपील उचलून धरले पण चांगला गुंत्यात आणलाय. चला विकेट आली आहे नक्कीच.
ठिकाणी गमवताना पाहायला मिळतोय. थोडस पाहायला गेलं तर मारणं या ठिकाणी वेदांत जेम्स संघाचं जड, कारण की ज्या प्रकारे आतापर्यंत षटक हाताळली तर जबडून ठेवलंय बॅटर्सला. बॅटर नेम ही कामगिरी फार महत्वाची आहे, योग्यरित्या हाताळली. आता पण लॉफ्टेड फटका हवेत आहे, फिल्डर येतात खाली, कोणतीही चूक होत नाहीये. दुसऱ्या चेंडूवरती दुसरी विकेट येते. वेदांत जेम्स संघ या ठिकाणी चित्रक्षणासाठी आला तर विकेट्स आणि विकेट्सच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. बॅटर नेम बॅट्समन नेम दुर्वा की पूर्वा. बॅटर नेम निकिता एकदा तो चेंडू अवांतर चेंडू येतोय. अवांतर हवेलीच पाहिलं गेलं तर धावसंख्येमध्ये भर टाकली जाते. बॅट्सने रन आतापर्यंत आपण फार कमी पाहिले आहेत. 5 धावा मात्र धावसंख्या बलकावरती लागल्या आहेत. आता थोडासा लॉफ्टेड फटका आहे, त्याच्यावरती एक धाव चोरण्याचा प्रयत्न. एकच धाव कंप्लीट होते. 6 धावा असतील आता धावसंख्या बलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. त्याला शेवटचा चेंडू त्याच्यावरती देखील कट अँड बोल्टची संधी फसली जाते. त्याच्यावरती एक चोंडी धाव complete होते. 7 धावा धावसंख्या फलकावरती लागत आहेत. 7 मात्र 7 धावा पहिल्या 12 चेंडू मध्ये. आशा स्वतः कर्णधार आता गोलंदाजी मार्कवरती आहेत. एक सेटअप ओव्हर असेल, टार्गेट सेट करणारी ही ओव्हर असेल ती घेऊन आली आहे. पहिला चेंडू फुलटॉस त्या ठिकाणी पुढे जाऊन घेण्याचा प्रयत्न होता, पण तो फटका फसला जातोय. चेंडू पहिला चेंडू या टीमला सुरुवात अशीच काहीशी झाली आहे. निर्धाव चेंडूने गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. वारंवार चांगले चेंडू हाताळत आहेत आणि आपल्या संघाची स्थिती मजबूत करत आहेत. आशा लवकर घेऊन बसले बॅटर आणि पुन्हा एकदा निर्धाव येतोय. प्रणय दळवी या ठिकाणी मैदानात आले आणि त्यांचे टीममेट्स खुश झालेले पाहायला मिळतात. निर्धाव चेंडू या षटकाचा. निर्धाव चेंडू येतोय. षटक जबडून ठेवलं बॅटरला आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट आली आहे. पाहायला गेलं तर धावसंख्या फलक 9 धावा मात्र लागल्या आहेत. त्याच्यामध्ये 5 विकेट त्या ठिकाणी रॉकस्टार संघाने गमावल्या आहेत आणि 10 धावांचं आव्हान मेगा फायनलच्या मुकाबल्यामध्ये ठेवलं जात आहे वेदांत जेम्स संघासमोर.
बॅट्समन नेम बॅट्समन नेम मॅचेस या ठिकाणी ज्योती. मध्ये खेळवल्या गेल्या. सुप्रिया आणि ज्योती. सहा संघ या ठिकाणी मैदानावर उतरले. दोन संघ मुकाबल्याच्या मुकाबल्यामध्ये दाखल झाले. रॉकस्टार आणि त्यांच्या विरोधात वेदांत जेम्स संघ. पाच पिंबावकर समालोचक लक्ष देते यायचे. बॉलर नेम त्याला बॅट्समन आणि गोलंदाजांची नावं सांगायची. बॉलर नेम सांगितलं ना बॅट्समन. सुप्रिया ज्योती. तीन प्राइज मधले बॉलर नेम चला सेकंड इनिंगला होते सुरुवात. पहिला चेंडू म्हणतात. बॉलर नेम त्या ठिकाणी विजयासाठी गरजेच्या आहेत वेदांत जेम्स संघाला. EPL 2026 बरोबर दुसरा आपल्या नावावरती करायचा असेल. सेकंड इनिंगला खराब सुरुवात होते. लगातारची 2 चेंडू म्हणता येत आहे. मात्र 8 धावा आता उर्वरित असतील. हा असेल फ्री हिटचा चेंडू. पुन्हा एकदा तो चेंडू बॅटची गडा घेतोय. धावेची दात फेटाळत आहेत. नक्कीच सायकलला सुरडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 धावा काही कष्ट न करता धावसंख्या बलवान केला लावला. स्ट्रीक कंटिन्यू असेल. यावेळेला पुढचा चेंडू मोठा फटका आडव्या बॅटने खेळलाय. इथे मात्र एक धाव. या एका धावेने धावसंख्या फलक 4 या आकड्यावरती पोहोचले. 6 धावा उर्वरित आहेत. विजयी फटका या चेंडूवर येईल का? नक्कीच आखून